नमस्कार सर्वांना, संगीता ब्लाऊज डिझायनर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत. आणि बघा इकडे ना प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग करायचं आहे. तर बघा 4 म्हणजे 4 घड्या करायच्या आहे आणि ना मीटर 1.25 मीटर अस्तर आहे बरं का. तर एक घडी आहे ना 10.5ची घेते मी, म्हणजे 42 साईजचं ब्लाऊज कटिंग आहे. तर एक घडी 10.5ची येणार आहे बरं का, 42. आणि बघा इकडे ना 4 फोल्ड केलेलं आहे, बघू शकता. प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे. डायरेक्ट अस्तरवरती कटिंग करते, कस्टमरचे ब्लाऊज तुमच्याशी शेअर करते. इथं कुठे पण पेपर पॅटर्न का फार्मा वगैरे कुठेच काही वापरत नाही बरं का. डायरेक्ट अस्तरवरती या पद्धतीने तुम्ही सुद्धा कटिंग करू शकता. बघा आता 4 टक्स नाही, सॉरी 4 म्हणजे 4 घड्या करून घ्यायचे आहे. आणि बघा इकडे ही बघा 4थी घडी झाली. आणि आता बघा इकडनं मी शोल्डर घेते, लंबाई पूर्ण घेते बरं का. 15 आहे तर मला 16 घ्यायची, लंबाई खूप आहे, खूप मोठ्या मापाचं ब्लाऊज आहे. आणि इकडे शोल्डर आहे ना 6 घेते आणि मुंडा आहे ना 6.5 घेते बरं का. हा बघा मुंडा 6.5 घेतला आहे. इथे ना छान असं राऊंडमध्ये ड्रॉ करायचं आहे. आणि पुढचा गडा आहे ना मागे हुक आहे, तर पुढे बंद राहणार आहे बरं का. पुढचा गडा 6.5 घेते मी. रुंदीला आहे ना 2.5 घेतला आहे. आणि आता 10.5ची घडी बघू शकता तुम्ही. एक घडी 10.5ची आहे. 42 साईजचं ब्लाऊज कटिंग आहे. 2 इंच जास्तीचा कपडा घेते. आणि इकडे ना कंबरेची किती 10 घेते, अर्धा इंच कमी केला आणि 1.5 इंच इथं जास्तीचा कपडा घेतला, बघू शकता. एवढं तर तुम्हाला इथपर्यंत समजलं बरं का. बघा डायरेक्ट ड्रॉ केला तुमच्यासमोर, पूर्ण ब्लाऊजचे मापं घेऊन लिहून दाखवलेले, पूर्ण व्यवस्थित ड्रॉईंग केलेली अस्तरवरती आणि नंतर मग कटिंग करते. तर तुम्हाला सुद्धा या पद्धतीने ब्लाऊज कटिंग करायचं असेल ना तर नक्की करून बघा बरं का. कोणत्या बी साईजचं ब्लाऊज कटिंग माझ्या चॅनलवरती जाऊन तुम्ही बघू शकता. मी खूप सारे असे व्हिडिओ अपलोड केलेले. तर इकडे ना बंदर आहे, म्हणजे मागे हुक आहे ना तर पुढे बंद राहणार. इकडे मागे हुक घेणार आहे, बॅक पार्ट साईडला ठेवते. आणि पहिले ना इकडे प्रिन्सेस कट आहे, काढून घेते. हे थोडंसं फ्रंटला कटिंग करायचं आहे थोडं, जेणेकरून खाकीमध्ये ना फुगा नाही होत. आणि आता आहे ना प्रिन्सेस कट माप घ्यायचं आहे आपल्याला. तर बघा इकडे ना 10.5 वरती हा पॉईंट घ्यायचा आहे आणि 3.5 वरती हा इथून रुंदी ना 3.5 घ्यायची आणि इकडनं 3 घ्यायची बरं का. आणि इकडनं परत 2 घ्यायची आणि इथून आहे ना 1.5 इंचची स्ट्रेट लाईन करून घ्यायची. आणि नंतर आहे ना मग छान असं इथं राऊंडमध्ये जोडायचं आहे. आणि नंतर बघा इथे आहे ना प्रिन्सेस निघालाय छान. आणि आता कटिंग करून घेऊ. बघा छान असं कटिंग सुद्धा मी तुम्हाला प्रिन्सेस कट डायरेक्ट अस्तरवरती कटिंग करते बरं का. बघा खूप छान आणि सुंदर असं ब्लाऊज कटिंग झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. तुम्हाला जर या पद्धतीने ब्लाऊज कटिंग करायचं असेल ना तर नक्की करून बघा बरं का. आणि आता बघा बॅक पार्ट घेते, साईडला ठेवते. अस्तर आहे बरं का हे. तर कस्टमरचे ब्लाऊज तुमच्याशी शेअर करते. मागे आहे ना 3 हुक लावायची आहे मला आणि पार्टसुद्धा 3 इंचचीच घ्यायची आहे. छान असा गोल गळा डीप आहे, जेवढा डीप पाहिजे तेवढा डीप घे म्हणे मला आहे कारण. आणि इकडे ना पाठीचा टक्स 4-4.5 इंच अंतरवरती घेऊ शकतो आपण. बघा इकडे दोरी लावायची बरं का. थोडंसं मधून घेते कारण शोल्डर उतरायला नको म्हणून. बघा बॅक पार्टने फ्रंट पार्ट छान असं रेडी झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. आणि आता स्लीवसुद्धा या पद्धतीने ना कटिंग करून घ्यायची आहे. आता बघा स्लीव काढायची आहे. तर स्लीवची रुंदी आहे ना इथं मी मापून घेते.
लांबी 10 आहे, तर मी इथं 11 घेणार आहे बरं का. बघा 11 घेतली. इकडनं सुद्धा 11 घ्यायची आणि स्लीवची रुंदी आहे ना छातीच्या एका घडीवरनं काढायची बरं का. तर छातीची घडी आहे ना 10.5 आली ना, तर इथं 9.5 रुंदी घेतली, बघू शकता. इकडे 9.5 ही रुंदी घेतली बरं का. आणि बाईची फिटिंग आहे ना 5.5 आहे आणि 1.5 इंच जास्तीचा कपडा. असं काही छान असं मी 11ची स्लीव कटिंग केलेली आहे. तुम्हाला सुद्धा नक्की व्हिडिओ आवडला असेल ना, तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझे असे खूप सारे व्हिडिओ अपलोड केले बरं का. नक्की माझ्या चॅनलवरती जाऊन तुम्ही बघू शकता. तर बघा छान असं प्रिन्सेस कट ब्लाऊज तुमच्याशी शेअर केलेलं आहे. 42 साईजचं ब्लाऊज कटिंग आहे. तर चला, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सांगा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. बाय.